आणि मी बसलो होतो आपलं ती छोटीशी ती जिपड नसते का आपलं ₹10 वडाप हा हा तसल्या ह्याच्यानं गेलतो मी. किती वर्षापूर्वी? आत्ता मध्ये मला वाटतं की 2017 साली 2000 17 म्हणजे 6-7 वर्षात किती बदल झाला हो. भरपूर भरपूर. म्हणजे कुस्तीनं किती दिलं विचार करा. हा मग किरण भाऊ फॉर्च्युनर मधून आले आणि मी बसलो होतो आपलं. मग सगळी पोरं उठाली, त्यांच्यात कालवा झाला असं म्हणजे ते नसतं काय का वारं आलं कुठं तर कावदान आल्यासारखं म्हणतात की वारं आलं कावदान आलं असं. ते एक गाडीतून उतरलं आणि मैदानाकडे एंट्री मारायला चाललं होतं. तेव्हा पोरं हे किरण भाऊ आले, किरण भाऊ आले, किरण भाऊ आले असं म्हणजे की सगळ्यांच्यात कालवा चालू झाला. सगळी अशी हे झाली, बबली कुठून उभारली सगळी. गेले आत फिरून आले, गाडीत बसले फॉर्च्युनर मध्ये. मी बघत राहिलो काय चाललंय, नेमकं करतंय, मोठा पालान करू शकते काय किंवा काय करतंय. तर गाडीत बसले, गेले माघारी. परत कुस्ती टायमिंगला आले, कपडे काढले आणि गेले. तेव्हा कुस्ती पडली होती. ते कोणाबरोबर होती कुस्ती? माऊलीवर. माऊलीला माऊलीनं पाडलं होतं तेव्हा कुस्ती पडली. मैदानीच आणि कुस्ती पडली होती. आणि कुस्ती पडल्यानंतर ना ते गाडीकडे आले आणि मी मैदानापाशी होतो माऊलीपाशी. माऊलीपाशी होतं तर माऊली आपलं चालू होतं. ते माऊली बी एवढं हे नाही म्हणजे की जल्लोष फिल्लोष तसला काय, एक साधा सिंपल माणूस. तो आपलं घेतलं, उठला माऊली उठला, आपलं घेतलं पैसे, ते बी आपल्या गाडीकडे निघाले. आणि मी पण आपल्या गाडीकडे निघालो होतो. तर ते मला किरण भाऊ असं चालत दिसले. त्यांची सगळी पोरं असं त्यांच्या साईडनं चालली ते. बरोबर. म्हणलं एवढं का म्हणजे की त्यांच्या गर्दी जमा झाली ना जास्त. तर मग एवढं काय झालं, तर मी पळत गेलो बघायला. तर इतकं मोठ्याने रडत होते ना, इतकं मोठ्याने रडत. मी का म्हणलं कशामुळं. तर परत ना मग मी असंच बसलो होतो, पोरं असंच बसलो होतो. मग तेव्हा आमचे मार्गदर्शक म्हणा किंवा आमचे एक मित्र म्हणा, आमचे बघे सिनियर आहेत, योगेश बोंबाळे. त्यांना मी बोललो की असं काय रडत होते बरं ते. तर म्हणला अरे एवढा महाराष्ट्रातला स्टार पलवान आहे तो, आणि एवढा चांगली पब्लिसिटी आहे, एवढं सगळं आहे, आणि एखादी कुस्ती हारला आता हे, आणि हारल्यानंतर ना ते थोडस वाईट वाटणारच आहे. किंवा आपण एवढं कष्ट केलंय त्याचं थोडस वाईट वाटणार आहे. ह्याच्यासाठी फक्त बोलले. मग तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की याला व्हायचे तर आपल्याला हे व्हायचं झालातच, कारण ते सगळ्यांच्या मनात. त्यावेळेस तुमची अशी एवढी पॉप्युलॅरिटी नव्हती. मी छोटासा होतो, माऊली सण गोटाला धरून जायचो. आज सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही, सिकंदर ही काय वादळ आहे.